तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। खेडमधील खाडीपट्ट्यात वाळू माफियांचा हैदोस, मच्छीमारी करणाऱ्या बोटीला धडक देऊन बोट बुडवण्याचा झाला प्रयत्न। भरत गोगावलेंकडून भर सभेमध्ये बहिणींविरोधात अपशब्द, विधानावर उठला राजकीय वर्तुळात वाद। पैशांच्या हव्यासापोटी नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्याला घरात सहारा। आणि खेडच्या श्री अंबाभवानी नवरात्री उत्सवाला विदेशी पर्यटकांची भेट। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खाडीपट्ट्यात अनधिकृतरित्या वाळू व्यवसाय करणाऱ्यांचा हैदोस वाढला असून सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजता मत्स्य व्यावसायिक राजाराम भिकू जाधव हे स्वतःच्या मालकीची होडी घेऊन खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेले असता अनधिकृत वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या लोखंडी होडीने त्यांच्या होडीला पाठीमागून जोरदार ठोकर दिली आहे। यामध्ये मासेमारी करणारी छोटी होडी तुटून पाण्यात बुडाली आहे। मुजोर वाळू माफियांनी त्या मच्छीमाराला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न न करता तेथून पळ काढलाय। तब्बल 1 तास हा मच्छीमार खाडीतील पाण्यात रात्रीच्या काळोखात पोहत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता। अखेरीस 1 तासानंतर त्या ठिकाणी आलेल्या अन्य एका होडीने त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर सोडले। एकंदरीतच याबाबत खेड पोलीस ठाण्यात देखील तक्रार देण्यात आली आहे। मात्र संबंधित वाळू माफियांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाहीये। याबाबत दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून वाळू माफियांवर कारवाईची मागणी त्यांनी तहसीलदार आणि पोलीस यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे। नवी मुंबईतील तळोजामध्ये गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन राहत असलेल्या घरातून तब्बल 25 लाखांचे कोकेन आणि मेफेद्रोन जप्त केले। यावेळी पोलिसांनी ड्रग्ज विक्रेता इफियानी क्रिस्टन इनादा या नायजेरियन व्यक्तीसोबत त्याला भाड्याने घर देणारा घर मालक आणि घर मिळवण्यात मदत करणारा एजंट यांनाही पोलिसांनी त्याच कलमाखाली अटक केली आहे। तपासात आरोपीचे भारतातील वास्तव्य अनधिकृत असल्याचे समोर आले असून त्यांना 14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र कोणतेही शहानिशा आणि पोलिसांची परवानगी न घेता केवळ घराचे जास्तीचे भाडे मिळावे आणि जास्त कमिशन मिळावे म्हणून घर मालक आणि एजंट यांच्यामुळे आपल्याच देशातील तरुण व्यसनाधीन होऊन एक पिढी बर्बादीच्या खाईत जात असल्याचे या कारवाईने पुन्हा एकदा पुढे आले आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई चांगली आणि ड्रग्ज मुक्त असली तरी जोपर्यंत आपलेच नागरिक जागरूक होत नाहीत तोपर्यंत अशा कारवाईतून नक्की काय निष्पन्न होईल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नवी मुंबईमध्ये आमचे आयुक्त मान्य श्री मिलिंद भारंबे सर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सातत्याने अंमली पदार्थाचे तस्कर आणि अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। त्याच दरम्यान 8 तारखेला आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक श्री संजय फुलकर यांना एक बातमी मिळाली। तळोजामध्ये एक नायजेरियन इसम भाड्याने घर घेऊन तिथून ड्रग्जची विक्री करत आहे। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांचे सहकारी यांनी पंचासमक्ष त्या ठिकाणी छापा घातला। छाप्यादरम्यान त्या ठिकाणी एक इफियानी क्रिस्टियान इयादा नावाचा नायजेरियन नागरिक मिळून आला। त्याच्या ताब्यामध्ये सुमारे 21 ग्रॅम मेफेड्रॉन आणि सुमारे 107 ग्रॅम कोकेन असा एकूण 25,43,000चा अंमली पदार्थ त्याच्याजवळ मिळून आला। त्यामुळे त्याच्या विरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला अंमली पदार्थाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे। हा कुठून प्राप्त केला ड्रग्ज याचा आमचा तपास चालू आहे। ती इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्यामुळे आम्ही आता डिस्क्लोज करणार नाही।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा अलिबागमधील बँकेच्या केंद्र कार्यालयात पार पडलाय। यावेळी ज्या संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले त्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात भेट म्हणून धनादेश सुपूर्द करण्यात आले। देशातील पहिला आणि ऐतिहासिक उपक्रमाच्या सोहळ्यास बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, नाबार्डचे चेअरमन गोवर्धन सिंग रावत, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, राज्य सहकारी निवडणूक आयुक्त अनिल कवडे, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आदींसह संचालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले। आज जो भी इधर हुआ है ये तो एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम है ऑपरेटर्स के लिए। जैसे आप जानते हैं कि गवर्नमेंट ऑफ इंडिया में एक नया डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेशन है, तो उनका जो भी इनिशिएटिव्स है कम से कम 60 इनिशिएटिव्स है। उसमें एक इनिशिएटिव है पैक्स का कंप्यूटराइजेशन। उसका रायगढ़ जिले में 122 पैक्स अभी कंप्यूटराइजेशन हुआ है। नेक्स्ट स्टेप में कॉर्पोरेशन एमंग कॉपरेटिव्स, जैसे यूनियन डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन जो बताते हैं कि हर कोऑपरेटिव बैंक से जुड़ना है, वो प्रोग्राम अभी इधर लागू करेंगे। नया कोऑपरेटिव्स जहाँ पे कोऑपरेटिव्स का मांग है, जैसे एक्टिविटी बेस्ड कोऑपरेटिव्स, जैसे मच्छी पालन का या एनिमल हस्बेंड्री का कोऑपरेटिव्स अगर चाहते हैं तो उधर नया कोऑपरेटिव्स बनाना है। हर ग्राम पंचायत में कम से कम एक कोऑपरेटिव सोसाइटी होना चाहिए, वो स्कीम इधर लागू करेंगे। और यूनियन मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेशन अमित शाह साहब का निर्देश है कि जन औषधि केंद्र, कॉमन सर्विस सेंटर और जो भी गवर्नमेंट का, जैसे गवर्नमेंट ऑफ इंडिया हो या स्टेट गवर्नमेंट का जो भी स्कीम है, उसका जो भी बेनिफिशियरी है गांव का लोग है, सो वो सब स्कीम्स कोऑपरेटिव्स के थ्रू लेके गांव तक लेके आना है। हा कार्यक्रम आहे तो ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे झाला, त्यांच्या मेहनतीमुळे झालेला आहे, तो नाबार्डच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे। नाबार्ड विदाउट पॉलिटिकली या ठिकाणी काम करते अशी एक संस्था आहे की तिथे राजकारण कधी आणत नाही, राजकीय लोकांच्या व्यासपीठावर कधी ते येत नाही, परंतु त्यामुळे हा कार्यक्रम झाला। नाबार्डचे चेअरमन या ठिकाणी आले आणि आम्हाला अभिमान वाटतो, नाबार्डचे चौथे चेअरमन रायगड जिल्हा बँकेमध्ये आले आणि जे जे देशामध्ये उपक्रम नवीन सुरू केले त्याची सुरुवात या अलिबागमधून झाली, याचा मला अभिमान वाटतो। कवडे साहेब या ठिकाणी आले, यांनी हे करताना कमिशनर म्हणून जे काम केलं आणि गाव पातळीपर्यंत जाऊन सोसायट्यांमध्ये संपर्क साधून ते अलिबागला आले, पतसंस्थांमध्ये आले, त्याची जाणीव ठेवून ते आज रिटायर झाल्यानंतर सुद्धा आम्ही या ठिकाणी सगळ्यांना बोललो। ऑडिटर, सर्व वेगळे डिपार्टमेंट, हे मोठं काम आहे, हे मोठं योगदान आहे आणि मोठं काम या लोकांनी केलेलं आहे आणि ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रासाठी, की महाराष्ट्राचा नंबर पहिला आला देशामध्ये, मग रायगडचा आला असं मी मानतो। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले आहे। डाटा सेंटर वेरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले होते। याबाबत कंपनीला निवेदन देऊनही आपला थकीत पगार आणि पीएफची रक्कम कंपनीकडून अद्यापही अदा करण्यात आलेली नाही। तसेच या संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी एका आठवड्याच्या मुदतीनंतरही आश्वासनांची पूर्तता केली नाही असे उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। एक गोष्ट आहे, गेली 3 महिने या ठिकाणी सावंतवाडी तालुक्यामध्ये जिमखाना मैदानावरती बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनी या ठिकाणी वेरेनियम प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी चालू होती। त्या ठिकाणी 210 इथले युवक हे नोकरीसाठी होते आणि हे नोकरीसाठी युवक इथे असताना त्या ठिकाणी गेले 3 महिने त्यांचा पगार झालेला नाही आणि ते वारंवार गेली 1.5 महिना प्रशासन असेल, मंत्री महोदय असतील, यांना भेटतायत की आमचा पगार झालेला नाही। मंत्री महोदयांना याच्यासाठी भेटतायत कारण ही कंपनी जी आली होती, हे साबळे जे इथं उद्योजक आले, हे केसरकरांनी 2019 मध्ये आणले होते। हे त्यांचे मित्र असतील, काही असतील, परंतु या ठिकाणी ते इथे बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनीमध्ये डाटा सेंटर चालू केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी 210 विद्यार्थ्यांना नोकरीचा हे विषय चालू होता। गेली 2 वर्ष हे चालू आहे, नोकरी त्या ठिकाणी त्या नोकरीला जातात मुलं, तर त्यांना अचानक काढण्यात आलं। काढण्यात आल्यानंतर त्यांना पगारही कुठचा दिला नाही, कुठची जाणीवही दिली नाही।
डायरेक्ट काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मंत्री महोदय असतील, सगळ्यांना प्रशासनाला असेल, आम्हाला असतील भेटल्यानंतरही 1.5 महिना त्यांचा कोणीही दाद घेतलेली नाही, दाद दिलेली नाही आणि त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. म्हणून आज या ठिकाणी उपोषणाला ती बसलेली आहेत मुलं. आज मंत्री महोदय आलेत आणि त्यांना पगाराचं आश्वासन पुन्हा एकदा 8 दिवसांनी देऊन आले की 21 तारीखला पगार देतो म्हणून. परंतु तात्काळ खऱ्या अर्थानं इथं पगार त्यांना मिळणं गरजेचं आहे. परंतु आता ठोस असं हमी अजूनपर्यंत कुठची मिळालेली नाही. फक्त 8 दिवसांनी तुमचा पगार मिळेल अशा तऱ्हेचं आश्वासन देऊन मंत्री महोदय गेलेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी केलेले विधान यामुळे त्यांच्यावर समाज माध्यमांवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. महाडमधील एका कार्यक्रमात भरत गोगावले यांची जीभ घसरून त्यांनी थेट लाडक्या बहिणींच्या विधानावरून एक चुकीचं वक्तव्य केलंय. काम करणारा भाऊ पाहिजे की बनवणारी बहीण पाहिजे असं वक्तव्य करत भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना उपदेशन केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले किंवा आम्ही काय थोडीफार मदत आणि प्रत्येक गावामध्ये विकास, मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे का बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा. कारण आम्ही राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. विधानसभा निवडणुकीत आपले भवितव्य कसे असेल, त्याच सोबत युवकांना रोजगाराची संधी कशी निर्माण होतील याविषयी पत्रकारांशी बोलताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री काय म्हणाले ते पाहूयात. त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि हा कार्यक्रम पार पडत असताना या कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते, इंजिनिअरिंग कॉलेजचे, पॉलिटेक्निकचे, ITIचे. याचं कारण की त्यांनाच पुढे भविष्यामध्ये इथे जॉब मिळणार आहे आणि तिथे थोडं आपण ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये देखील टाटांबरोबर जो आपला MOU झालेला आहे त्या टाटा स्किल सेंटरचा पुन्हा एकदा MOU या सेमीकंडक्टरच्या कंपनीबरोबर आपण केला आहे आणि याच्यातनं जवळजवळ 30,000 बेरोजगार मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. 1500 मुलांना परदेशामध्ये नेऊन त्यांच्या कंपनीमध्ये जे काही ट्रेनिंग लागतं त्याची शिकवण ते देऊन आणणार आहेत आणि त्यांना देखील परमनंट जॉब इथं त्यांनी द्यायचं मान्य केलं आहे. आणि काल त्याच्याबरोबर त्यांचा जो MOU होता तो त्यांनी गव्हर्नमेंटबरोबर केला आहे. त्याच्यामुळं अनेकांना रोजगाराची संधी या ठिकाणी आता प्राप्त झालेली आहे. रत्नागिरीतील महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या टीकेला पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून चोख प्रत्युत्तर दिले. महायुतीतील नेत्याशी असलेले आपले संबंध व विरोधकांच्या टीकेला पालकमंत्री सामंत नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. त्याच्यामुळे रत्नागिरी मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेमध्ये वाद नाही हे प्रामाणिकपणानं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याच्यामुळे त्या कोणाचे माझ्याबद्दल जर काही गैरसमज झाले असतील आणि BJPला तिकीट दिलं महायुतीनं तर मला कुठेतरी प्रचार करेन ना. महायुतीला जर तिकीट दिलं BJP म्हणून मी प्रचार करेन, त्याच्यामध्ये मोठं सगळं आहे. म्हणून रत्नागिरीचं रूपांतर वाद म्हणजे आणि मला तुम्ही माझी हिस्ट्री काढून सांगा मी कोणावर वाद घातला का? मी वाद घालणाऱ्यांच्या नादालाच जात नाही. तेव्हा मी वाद घालतो कसं काय? ते वाद होत नाही. दुसरी गोष्ट आणि मी जर एखाद्याचं वाईट केलं, मी BJPचे सगळे जिल्ह्याचे नेते आणून तुमच्यासमोर बसवतो. केदारसाठीने किती माझ्याकडनं निधी घेतला, देवरुखला मी किती निधी दिला, राजापूरला मी किती निधी दिला, लांजाला किती निधी दिला, त्याच्यानंतर वैयक्तिक माझ्यासाठी कामाकडे. मी BJP आणि सेना ही वेगळी मानत नाही, जरी कोण मानत असलं तरी. आणि कालची मीटिंग ही पुन्हा एकदा सांगतो ही माझ्यासाठी झालेली नव्हती, अदृश्य माणसासाठी झालेली असेल असं मी समजतो आणि मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. सावंतवाडी तालुक्यातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 8 गावे सिंचनाखाली येणार असून पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. काही भ्रष्टाचारी लोकांमुळे या कामात अडथळा येत होता. खुनाच्या आरोपात 6 महिने जेलमध्ये असलेल्या लोकांनी मला शिकवू नये, मी शांत आहे याचा अर्थ वेगळा काढू नये, मला कोणाशी राजकीय संघर्ष करायचा नाही, जर तसा प्रयत्न झाल्यास मला आक्रमक भूमिका पुन्हा घ्यावी लागेल असा इशारा शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता राजन तेली यांना दिलाय. दीपक केसरकरांनी राजन तेलींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले की ह्या भ्रष्टाचारी लोकांच्या मुळे बंद पडलेले माझे प्रकल्प हे मी आज पुन्हा एकदा सुरू करू शकलो. विशेष बाब म्हणून शिरशिंगे धरणाला आज सुप्रमा प्राप्त झालेली आहे. आज त्याचा GR निघालेला आहे आणि ही कृष्णकृत्य करणारी लोक उघड इथं येऊन असे भासवतात की आपण कोणीतरी मोठे सज्जन आहोत. यांना मी जेलमध्ये बघितलेलं आहे, खुनाच्या आरोपाखाली बघितलेलं आहे. माझ्या सभ्यतेचं मर्यादा असतात म्हणून मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाही. त्यांनी याच्यापेक्षा अधिक हे करू नये. मी कोणाला इशारा म्हणून सांगत नाही. सगळ्यांबद्दल मला प्रेम आहे. मला जे विरोध करतात त्यांच्याबद्दल सुद्धा मला प्रेम आहे, पण त्यांना नेमकं काय पाहिजे मला सांगितलं पाहिजे तर मी करू शकतो. दीपक केसरकर यांनी या संघात घोषणा केलेले एक तरी काम पूर्ण केले हे मला दाखवावे. केसरकर हे केवळ घोषणा करत गेले, मात्र काम काही झालं नाही. गेल्या 15 वर्षात 10 मुलांना दीपक केसरकर यांनी नोकरी दिल्याचे दाखवून द्यावे. असं झालं तर दीपक केसरकरांचा मी स्वतः प्रचार प्रमुख म्हणून त्यांच्या प्रचारामध्ये उतरेन असा टोला राजन तेली यांनी दीपक केसरकरांना लगावलाय. दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणांचे एक पुस्तकच बनेल आणि ते मी पुस्तक लवकरच प्रकाशित करेन असा इशारा देत दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा राजन तेली यांनी डिवचले आहे. पाहुयात राजन तेली काय म्हणालेत. त्या अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टी कधीतरी त्याचं पुस्तकच काढलं तरी ते पुस्तक अपूर्ण होईल. 100% प्रदर्शन लावणार मी या सगळ्या गोष्टीचा. आपली सगळी कटिंग सगळे घेऊन या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी माणसंही नेमणार, शोध घेणार. हे आत्ता ज्या घोषणा 15 वर्षात झाल्यात त्यातली कुठलीही घोषणा या ठिकाणी खरोखर पूर्ण केली हे त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी जर सांगितलं तर मी त्यांचा निवडणुकीचा प्रचार प्रमुख बनेन. मी आत्ता तुमच्यासमोर सांगतो, जर समजा ह्या ज्या घोषणा आहेत त्यातली दीपक भाईंनी बाबा 10 उद्या इथले नोकरी यांना लावली, कुठली अमेझॉन पार्क केलं, उद्या चष्म्याचा कारखाना केला आणि काय तो तुझा सेटअप बॉक्स केला आणि त्या बस आणल्या, काय काय जे काय केलं ते त्यातनं त्यांनी सांगावं, मला पटवून सांगावं, त्यांनी तुमच्यासमोर सांगावं. चला मी तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय, मी प्रचार प्रमुखाची भूमिका घेईन. पण जर खोटं बोललात तर चुकीला माफी नाही. 100% बदला. त्या वाक्यात माझी, नाहीतर शिंदेसाहेबांनी आमदार बदलावा, उमेदवार बदलावा. महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर एक मोठे विधान केले. महायुती कोकणातील 7च्या 7 जागा लढवणार असून त्या 7ही जागा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आत्ता ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत 7 जागा, त्या 7च्या 7 जागा आम्ही लढू. त्यातून जर वरिष्ठ लोकांनी जर काही ठरवलं आणि भरत शेठला सांगितलं थांबा, तरी भरत शेठ थांबायला तयार होईल. पण तुम्हाला एक सांगतो, महायुतीची जागा ह्या आमच्या 7च्या 7 निवडून आणू आम्ही. उमेदवार कोणी असू द्या, असं काही नाही आहे की मीच पाहिजे, तूच पाहिजे, हाच पाहिजे. परंतु जो काय महायुतीचा धर्म आहे तो आम्ही तिन्ही पक्ष पाळणार आणि आम्हाला RP आहे. इतर जे काही आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे आम्हाला सहकार्य करून आम्ही रेकॉर्ड ब्रेक ह्या कोकणातल्या 7 सीट आम्ही निवडून आणणार. ST महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच आमदार भरत गोगावले यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. महामंडळाच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहोत याविषयी पाहुयात आमदार भरत गोगावले प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणालेत. आम्हाला आमचे मुख्यमंत्री, महायुतीचं सरकार
ह्यांना आम्हाला प्राधान्य द्यायचं आहे, त्यांना कुठेही डाग लागणार नाही अशा प्रकारचं काम व्हावं ही आमची इच्छा आहे. आम्ही उद्याच्या मीटिंगमध्ये सगळं बघूया. आणि हे बघा, काही गोष्टी अशा असतात लगेच सगळ्या पूर्ण होत नसतात. इनमीन आम्हाला चार्ज घेऊन झाले 10 दिवस, त्यात आम्हाला अजून अभ्यास करायला मिळाला नाही. त्यामुळे एकच मीटिंग आमची मागची झाली ना, आता उद्याची मीटिंग, आणि नंतर ते 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागते. परंतु जे चांगले निर्णय आहेत तेवढे आम्ही करू, एवढं मी तुम्हाला. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोटे व घाणेकुंट बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी बहरलेली पाहायला मिळते. ठिकठिकाणी लाल आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी स्थानिक विक्रेते बसलेले दिसत आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनात यंदा झेंडूच्या दरात प्रचंड वाढ झालेली दिसतेय. तब्बल 150 रुपये किलोच्या भावाने झेंडू विकला जात आहे. गेल्या वर्षी 60 ते 70 रुपये किलो असलेला झेंडूचा दर यंदा दुप्पट कसा काय झाला असे विचारले असता फुले विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले की यंदा पावसामुळे झेंडूच्या शेतीचे नुकसान झाले असून झेंडूची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. परिणामी नाईलाजाने आम्हाला 150 रुपये दराने झेंडू विकावा लागत आहे. मात्र तरीही 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण हिंदू धर्मियांसाठी फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून या चढ्या भावाने देखील ग्राहक झेंडू खरेदी करताना दिसत आहेत. दापोली तालुक्यातील बोरथळ ग्रामस्थ मंडळ मुंबई व ग्रामीण येथे आयोजित श्री जाखमाता देवी नवरात्र उत्सवानिमित्त भव्य खालूबाजा स्पर्धा 2024 रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. या प्रसंगी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन स्पर्धेस उपस्थित असलेले सर्व स्पर्धक व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगर पंचायतीचे नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, बाबा शेठ तांबट, जगदीश कलमकर, रुपेश कांबळे, सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार संजयराव कदम यांनी नवरात्र उत्सवानिमित्त असंख्य कार्यकर्त्यांसह किल्ले रसाळगड येथे भेट देऊन नवसाला पावणारी व हाकेला धावणारी श्री झोलाई वाघजाई देवी व कांदोशी राम वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चा केली. या प्रसंगी खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सध्या देशभरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये राजवैभव प्रतिष्ठान आयोजित श्री अंबाभवानी नवरात्र उत्सवात थेट जर्मनीच्या बेंजामिन आणि काटिया या जोडप्याने सहभाग घेतलाय. दोघेही जगभरात सायकलने प्रवास करत आहेत. ते गुरुवारी खेडमध्ये आले असता त्यांनाही येथील संस्कृतीचा मोह आवरला नाही. दांडिया उत्सवात सहभाग घेत गरब्याचा आनंद लुटलाय. खेडवासियांनी देखील त्यांना दाद देत त्यांना सहभागी करून घेत त्यांच्यासोबत गरबा नृत्य केले. यंदा सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळते. नवरात्री व गरब्याच्या उत्सवात तरुण तरुणींसह विविध क्षेत्रातील मान्यवर वेळात वेळ काढून गरबा खेळायला जातात. बाल विकास मंत्री अदिती तटकरे रोह्यातील नवरात्र उत्सवात सहभागी झाल्यात. इतकंच नव्हे तर त्यांनी गरबाच्या तालावर अप्रतिम ठेका धरलाय. तरुणाईतील अफाट जल्लोष यावेळी पाहायला मिळालाय. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा माझे कोकण.